नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये खूप अशा युजफुल टिप्स बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. बघू शकतात आपल्याकडे असे मसाल्याचे जे पॅकेट असतात ते आपण मसाला अर्धासा वापरला की अशाच प्रकारे ठेवून देतो आणि हे जे पॅक आहे हे पॅकही करता येत नाही. तर बघू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला हे फोल्ड करून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे मी करत आहे सेम त्या पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि ही जी पॅकेट आहे ती आपण अगदी परमनंट पॅक केल्यासारखं पॅक करणार आहोत. बघू शकतात एका साईडला असं मध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने मी केलेलं आहे सेम पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. बघू शकतात अशा प्रकारे दोन्ही साईड मी पूर्ण पॅक करून घेतला आहे. आणि आता उरलेला वरचा जो एक साईडचा जो भाग आहे तो देखील मी अशाच पद्धतीने पॅक करणार आहे. बघू शकतात व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ जर बघितला तर नक्कीच तुम्हाला हे व्यवस्थित समजेल. आणि हा जो वरचा भाग आहे तो मी यामध्ये टाकून त्याला देखील असं पूर्ण पॅक करून घेतलेला आहे. आणि बघू शकतात हा जो मसाल्याचा जो पॅकेट आहे जे आपण अर्ध यूज केल्यानंतर असंच उघडं कुठंतरी ठेवून देतो, परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही हे पॅक केलं तर नक्कीच तुमचा मसाला देखील खराब होणार नाही आणि तुम्हाला म्हणजे ते काढायला देखील इझी तुम्ही काढू शकतात. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे साबणासाठी. खूप महत्त्वाची ही जी टिप्स आहे ती खूप महिलांना उपयोगात पडणार आहे. तर बघू शकतात मी इथे एक साबण घेतलेला आहे. आता हा साबण आपण महिनाभर कसा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघू शकतात आपल्याला भांडे ज्यांची फॅमिली मोठी असते त्यांना रोजच साबण भांड्याचा खूप वाया जातो, खूप साबण लागतो, परंतु आपण अगदी सोप्या पद्धतीने हा साबण कसा वाचवायचा किंवा जास्त दिवस कसा पुरवायचा हे आपण बघणार आहोत. अशा पद्धतीने मी थोडंसं साबण या ठिकाणी किसून घेतलेलं आहे. किसणीच्या साहाय्याने मी जवळपास 1 आठवड्यासाठीचं लिक्विड या ठिकाणी बनवणार आहे, त्यामुळे मी थोडंसं साबण या ठिकाणी किसून घेतलेलं आहे. माझी फॅमिली देखील छोटीशी आहे त्यामुळे आमचे जास्त भांडे देखील या ठिकाणी निघत नाही. तर 1 आठवडा पुरेल इतकं मी मिश्रण तयार करून घेत आहे. त्यासाठी मला लागणार आहे एक पातेलं. तुमच्याकडे कुठलंही खराब किंवा चांगलं देखील पातेलं तुम्ही या ठिकाणी भांडे वापरू शकतात. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे घिसलेला साबणीचा किस टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये ज्या गोष्टी व्यवस्थित मी सांगते त्या पद्धतीने व्यवस्थित जर फॉलो केला तर नक्की तुम्हाला यापासून फायदा होईल. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ. बघू शकतात मी थोडंसं मीठ या ठिकाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये एक लिंबूचा रस तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही लिंबू नसेल स्किप केलं तरी चालेल, परंतु लिंबामुळे भांड्याला खूप चकाकी येते आणि डाग निघण्यास खूप मदत होते. त्यानंतर आपण यामध्ये वॉशिंग पावडर टाकणार आहोत. जी पण तुमच्याकडे कुठली वॉशिंग पावडर असेल ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी. जवळपास मी हे जे भांडं आहे ते अर्ध होईल इतकं मी पाणी टाकलेलं आहे. आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला याला गॅसवरती ठेवून व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि हलवत देखील राहायचं आहे, कारण त्यामध्ये साबण असल्यामुळे ते वरती येतं, फेसाळतं आणि खाली उतू जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे व्यवस्थित तुम्हाला चमच्याने हलवत राहायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही याला व्यवस्थित उकळून घ्या. जवळपास 5 ते 7 मिनटं तुम्हाला हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. याला थोडासा घट्टपणा येतो. बघू शकतात पूर्ण साबण यामध्ये मिक्स झालेले आहे पाण्यामध्ये आणि मी त्यापैकी थोडंसं लिक्विड यामध्ये साईडला काढून घेतलेलं आहे. बघू शकतात अगदी 2 चमचे मी लिक्विड साईडला काढून घेतलेला आहे. आणि आता त्याचा वापर कसा करायचा हे देखील मी तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीने तुम्ही भांडे घासू शकतात आणि अगदी सोपी पद्धत ही आहे. आणि बघू शकतात भांडे देखील अगदी व्यवस्थित क्लीन होत आहे. नक्की तुम्ही याचा वापर जर केला तर तुम्हाला साबण जास्त दिवस पुरवायचा असेल तर या ट्रिकचा तुम्ही नक्की वापर करू शकतात. अजून देखील माझं जे लिक्विड आहे ते या ठिकाणी राहिलेलं आहे. आता आपण या भांड्यांना स्वच्छ धुवून घेऊयात. आणि बघू शकतात तुमच्या समोरच सर्व रिझल्ट आहे. अगदी थोड्याशा लिक्विडने आपण भरपूर सारे भांडी घासलेली आहेत. आता मी हे सिंक देखील याच लिक्विडने साफ करून घेत आहे. आणि जे लिक्विड बनवलेलं आहे याचा वास देखील खूप छान येतो. त्यामध्ये आपण साबण आणि जे डिटर्जंट टाकलं आहे त्यामुळे त्याला एक वेगळा सुंदर वास या ठिकाणी तयार होतो. आणि बघू शकतात किती छान ही सुंदर भांडी या ठिकाणी निघालेली आहे. फक्त थोडंसं लिक्विड मी घेतलं होतं. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचा वापर जर केला तर तुमची जी साबण आहे ती नक्कीच महिनाभर चालेल.
आणि बघू शकतात किती लिक्विड अजून या ठिकाणी शिल्कीत आहे। मी फक्त थोडासा साबणाचा तुकडा या ठिकाणी वापरलेला होता। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा।